नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शैलजा राजे यांच्या वेगळ्या वाट्या या पुस्तकातील उलघाल. द्विभार्य प्रतिबंधक कायदा अंमलात आला आणि खरं तर मी केवढा निश्वास टाकला. वाटलं संपली एकदाची सारी दुःख. तो सवती मत्सर, तो छळ, ती अवहेलना, सारं पेन्सिलीच्या एका फटक्यानं नाहीसं झालं. स्त्रीला आता सुखाचे दिवस दिसले. माझी धास्ती मिटली. ती संसारात निर्धास्त झाली. मी स्वतःही सारी दुःख भोगली आहेत. हा भोग माझ्या वाटेला आलेला होता. ह्यांच्या दुसऱ्या लग्नाची जाचणूक मी जन्मभर सोसली आहे. मान खाली घालून अपमानित मानानं या संसारात गेली 40 वर्ष मी वावरत होते. रोज पूजा करताना देवाला विनवत होते, देवा हे असलं जिणं नको रे बाबा कुणाच्या भाली. अगदी माझ्या 7 जन्माची कुणी वैरी नसू दे, पण तिला हे असं अपमानित जिणं नको भोगायला लावू. आणि मग कायदा आला. मला वाटलं माझी विनवणी ऐकली देवानं. आता कुणाच्यावर कुणी सवत म्हणून येणार नाही. पहिलीला काय आणि दुसरीला काय हे सारंच जिणं दुःखाचंच असतं की. आमच्या संसारात आम्ही दोघी वावरलो. मी तर अपमानितच आहे. हो, आपण आवडत नाही म्हणून घरात दुसरी येणं हा काही मानसन्मान नसतो. पण तिला तरी असं मोठं कुठलं सुख लाभलं आहे. मी सदा तिचा रागरागच केला. माझ्या सुखावर तिने निखारे ठेवले हा मी अहोरात्र करीतच आले तिच्यावर. पण आज माझ्या प्रत्यक्ष मुलीने मला जोराचा हादरा दिला. धरणी दुमंगली होती, पायाखालची भुई निसटली होती. मनाचा इमला धाड कोसळला होता. तो सारा उत्पात मी धीरानं व धैर्याने सोसला होता. पण आजचा हा उत्पात वाक्याबाहेरचा होता. पण हे सारंच अतर्क्य होतं. विद्या असं काही वेगळं, खरं तर अफाट असं वागेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. तिच्यावर माझा फार विश्वास होता. म्हणून तर 2-3 वर्षापूर्वी सुजाताचं पत्र लिहून थोडी कल्पना दिली तेव्हा मी त्यावर मुळीच विश्वास ठेवला नव्हता. खात्री होती विद्याबद्दल. जे दुःख तिच्या आईने जन्मभर उरी बाळगलं ते दुःख ती आणखी कुणाला कधीच देणार नाही असा भरवसा वाटला होतं. माझ्या विद्येची बुद्धिमत्ता, तिची धडाडी, तिचा होत असलेला गौरव हे सारं सुजाताला पाहवत नाही. काही झालं तरी सावत्र बहिणी ना. त्या मत्सरापोटी हे सारं कुंभाट रचून मला कळवलंय. एका दगडात 2 पक्षी. माझ्या परी मला ताप आणि तिकडे विद्येचा बदलौकिक. सुजाता अशी असेल असं वाटलं नव्हतं. असं मी मनाशी 10 वेळा म्हणाले होते आणि रागारागाने ते पत्र फाडून टाकलं होतं. माझा तिच्या त्या पत्रावर मुळीच विश्वास बसला नव्हता. आणि बसावा तरी कसा? विद्येला काय मी ओळखत नव्हते? माझ्या दुःखाच्या त्या वणव्यात विद्या ही एकमेव विसाव्याची जागा होती. ती 5 वर्षाची असतानाच सुजाताची आई घरात आली. अवघी 25 वर्षाची होते मी. रात्रीच्या रात्री तळमळून काढली. वर माडीवर त्या दोघांचा हास्यविनोद रंगात यायचा आणि हिथं मी खाली भान विसरून ढसाढसा रडत राहायचे. माझ्या हुंदक्यांनी दचकून विद्या जागी व्हायची व आपले चिमुकले हात माझ्या गळ्यात घालायची. आपल्या इवल्या बोटांनी माझी समजूत घालायची. आई ललू नकोस हं, मी उद्या बाबांना सांगेन लातली आई ललत होती. मग ते मावशीसारखं पातळ आणतील, फुलं आणतील. मी सांगेन ना त्यांना. ते एवढ्याशा वयातही तिला आपली आई का रडते हे साधारण उमजत होतं. तिच्या बालबुद्धीने ती माझी समजूत घालत होती. मला नवं पातळ फुलं आणायला ह्या सांगणार होती. ती अशी समजूत घालायला लागली की मला अधिकच उमाळे येत. माझी समजूत घालता ती बाळजीव झोपून जाई. मी मात्र वरचे आवाज ऐकण्याच्या प्रयत्नात जागी राही. पुढे विद्या मोठी झाली. मला म्हणायची, तू मुळी इथं राहिलीसच का? सरळ घर सोडून जायचं. कसं जायचं विद्ये? तुझी बेडी होती ना पायात? माझा हा प्रश्न ऐकला की ती आपली धारदार नाक उडवी. म्हणे, तसंच जायचं. मी तुझ्या इतकी त्यांचीही मुलगी होती. त्यांनी सांभाळली असती नाहीतर सोडली असती. तू कशाला आपलं आयुष्य असं बरबाद केलंस? आणि कधी मैत्रिणीच्या मेळाव्यात आपली मतं मांडत असायची. म्हणायची, स्त्रीने तरी स्त्रीचा विचार करावा. आपणच आपल्या मैत्रिणीचा, बहिणीचा संसार मोडायचा, तिला संसार सुखापासून वंचित करायचं, यापेक्षा दुसरं पाप ते कोणतं? त्यावेळी तिचं असं तेजस्वी बोलणं ऐकलं की मात्र माझा जीव सुपाएवढा व्हायचा. सोसल्या वेदनांचा, भोगल्या दुःखांचा सार्थक झाल्याचा भास व्हायचा. वाटायचं विद्येनं माझी व्यथा जाणली. आता तिच्यासारख्या तेजस्वी असणाऱ्या आजच्या पिढीतली ह्या पोरी असलं दुःख भोगणारही नाहीत आणि भोगूही देणार नाहीत. दुसऱ्याचा संसार मोडण्याचा पाप नाही होणार आता. पण हा एक सारा मृगजळाचा खेळ ठरला. माझी व्यथा जपणारी, माझा सळ बोचणारी विद्या नको त्या वाटेला गेली. त्यावेळी सुजाताच्या त्या पत्रावर मी विश्वास ठेवला नव्हता. पण आता प्रत्यक्ष विद्येच्या हातचं पत्र मी वाचत होते. एखाद्या धगधगत्या अग्निकुंडात उभी असल्याचा भास मला होत होता. कसल्या भयंकर वाट्याने निघाली ही विद्या. निघाली कसली, जाऊन पोचली होती. परत फिरणं आता कठीणच होतं. कठीण कसलं, अशक्यच होतं.
विद्येची BAची परीक्षा संपली तो दिवस मला अजूनही आठवतोय. कितीतरी वर्षांनी मी ह्यांच्या खोलीत गेले होते. माडी चढताना माझे पाय थरथरत होते. पूर्वी हीच माडी मी किती उत्सुकतेने अधीरतेने चढलेली होते. पण आज सारं परकं वाटत होतं. आणि असं असूनही मी बळबळ वर गेले. सुजाताची आई तिथेच उभी होती. मला दारात पाहताच तिला केवढं आश्चर्य वाटलं. तिनंच विचारलं, काय हवंय? मला जरा ह्यांच्याशी बोलायचं होतं. जणू मला तिची परवानगी हवी होती. ती हसली आणि म्हणाली, मग बोला की, काय बोलायचं आहे? मला वाटतं विद्या मला नीटसे शब्द आठवत नव्हते. यांनी माझ्याकडे वळून पाहिलं. कित्येक वर्षात आमची अशी दृष्टभेटही झाली नव्हती. ते खिडकीत जाऊन उभे राहिले पाठमोरे आणि तिथूनच त्यांनी विचारलं, विद्येचं काय हवंय तिला? तिची परीक्षा झाली. मला वाटतं आता तिला स्थळं पाहावी. 21ची पुरी होईल ती आता. हे गरकन मागे वळले. चढ्या आवाजात म्हणाले, तुझ्यापेक्षा विद्येबद्दल मला जास्त वाटतं हे ध्यानात असू दे. ती बुद्धिमान आहे. तिला शिकायचं तेवढं शिकवणार आहे मी. तू जा खाली. कानकोंडी होऊन खाली आली. विद्येचं आता लग्न करावं असं मला वाटत होतं. पण माझ्या वाटणीला इथं कोण तूप घालीत होतं? विद्या तर लग्नच नाही करायचं असं म्हणत होती. पण तिचं खरं तर कोण मानणार होतं? ह्यांनी जोर धरला असता तर सगळं वेळच्यावेळी झालं असतं असं अजूनही मला वाटतं. विद्या BAला पहिल्या वर्गात पास झाली. तिच्या कॉलेजात पहिली आली आणि मग पुढच्या शिक्षणासाठी ती मुंबईला जाऊन राहिली, स्वतंत्र खोली घेऊन. माझी काहीशी अवहेलना करणारे हे विद्येच्या बाबतीत मात्र चोख होते. तिला काहीही कमी पडू देत नव्हते. विद्या मुंबईला गेली आणि मला घर खायला उठलं. तरी तिचं दर आठवड्याला पत्र येत होतं. पहिल्या 6 महिन्यात नेहमीची जुजबी कुशालाची पत्र येत होती. मग नंतर तिचे कुणी सहाध्यायी होते मंगेश म्हणून. त्यांच्याबद्दल ती लिहायला लागली. ती किती हुशार आहे, आपल्याला पुढच्या अभ्यासात कसे मदत करतात वगैरे वगैरे. पत्र वाचून मला मनातून बरं वाटत होतं. मुलगा चांगला असेल तर बरंच झालं. पोर मार्गाला तरी लागेल. मी मनाची त्या कुण्या न पाहिलेल्या मंगेशचं चित्र रंगवीत असायचे. लग्न मंडपात मोहल्यावर विद्या आणि मंगेश बसले आहेत. सनई वाजते आहे. अशी 1 ना 2 हजार विवाह स्वप्न मी पाहत होते. आणि त्यातच एक दिवस सुजाताचं पत्र आलं. त्यात तिनं हेच लिहिलं होतं मंगेशबद्दल. विद्या आणि मंगेशचे संबंध किती जवळचे झाले आहेत. ती दोघं किती वेळ एकत्र असतात. 1 ना 2. पत्र आलं होतं ह्यांना. कधी नाही ते माझ्या खोलीत आले. पत्र माझ्या हातात देत ते म्हणाले, हे सुजाचं पत्र आलंय, वाच. याबद्दल तुला काही माहीत आहे? सुजाचं पत्र आणि मी का वाचायचं? मी नवलाने यांच्याकडे पाहिलं. हे म्हणाले, पत्र विद्येबद्दल आहे म्हणून वाचायला दिलं आहे. ते समोर उभे असतानाच मी पत्र वाचलं. पत्र वाचून ह्यांच्या हातावर देत मी म्हटलं, मंगेशबद्दल स्वतः विद्येनं मला अनेक पत्रातून लिहिलं आहे. पण त्या कुठल्याच पत्रात तो विवाहित आहे असं लिहिलेलं नाही. आणि जर तो विवाहित असेल तर माझी विद्या केवळ अभ्यासात एक मित्र म्हणून त्याच्याकडे पाहत असेल. हे सारं पत्र म्हणजे. खात्री आहे तुझी? हो, पूर्ण खात्री आहे. विद्या असलं काहीच कधीच करणार नाही. कशावरून? सुजा खोटं का लिहील? का ते कसं मला माहीत असणार? पण विद्येबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. आपल्या आईच्या व्यथा वेदनाने ती पुरती कोळून निघाली आहे. त्या गोष्टीचा विसर पडणार नाही तिला. दुसऱ्याच्या सुखात स्वतःचं दुःख पाहण्याची दृष्टी असली म्हणजे दुःखच वाटणीला येतं. तुझ्या हातानं तू दुःख पदरात घेतलं आहेस आणि त्याला जोजावून मोठं केलं आहेस, सुजाताची आई बोलली. खरं म्हणजे मी तिच्याशी फारशी बोलत नाही. तिच्या कोणत्याच गोष्टीत मी भाग घेत नाही. तिने तरी माझ्या बाबतीत काय म्हणून लुडबुड करावी? मला ते मुळीच आवडलं नव्हतं. मी तटकन म्हणाले, असला अपमान, असलं जिनं पदरी पडलं असतं म्हणजे समजलं असतं. हे सारे तुझ्या मनाचे खेळ चालवले आहेत. कुणी तुझा अपमान केलेला नाही. तूच सर्व गोष्टी टाळत आलीस. माझ्या मनाचा विचार करायचाच सोडून दिलंस. नाईलाज आहे माझा. विद्येच्या बाबतीत विचारायचं म्हणून मी आलो. मी 2 दिवसात मुंबईला जाणार आहे चौकशीसाठी. जायचं तर जा, पण माझ्या विद्येवर पूर्ण विश्वास आहे. मंगेश विवाहित असेल तर विद्या या भानगडीत मुळीच पडणार नाही. मी एकदम खात्रीने सांगितलं. हे निघून गेले. जाता जाता अतिशय हेकट एकांगी बाई आहे, हा सुजाताच्या आईचा शेरा मला ऐकू आला. त्या क्षणी मी विद्येला पत्र लिहिलं. हे लोक काय म्हणतात त्याची कल्पना देणारं. आणि त्यात मी माझ्यासाठी म्हणून लिहिलं. मंगेशबद्दल तू नेहमीच लिहितेस, परंतु त्यात ते विवाहित असल्याचं ज्या अर्थी तू कधीच लिहिलं नाहीस त्या अर्थी नक्कीच ते अविवाहित असणार याची खात्री आहे. विद्येला पत्र लिहिलं आणि मोकळं वाटलं. 2च दिवसांनी विद्येचं पत्र आलं. मंगेश विवाहित आहेत, परंतु माझ्या अभ्यासाच्या प्रगतीच्या दृष्टीनं त्यांचं लग्न या गोष्टीला काहीच महत्त्व नव्हतं म्हणून तुला कळवलं नव्हतं. विवाहित असणं हा काही त्यांचा दोष नाही की त्यामुळे मी त्यांच्याशी मैत्री ठेवू नये किंवा त्यांचं सहकार्य घेऊ नये. त्यांचं लग्न आमच्या मैत्रीच्या कधीच आड येणार नाही.
का कुणास ठाऊक अलीकडे मला चैन नव्हतं. अखेर मी विद्येला स्पष्ट शब्दात सारं लिहिलं. तिच्या आईनं भोगलेल्या दुःखाचा तिला विसर पडला काय, असा परखड प्रश्नही विचारला मी तिला. आणि त्याला तिचं जे उत्तर आलं त्याला मला खूप चाहायचं वाटलं. विद्येनं मनापासून मला एक पत्र लिहिलं होतं. आई, तू उगाचच काळजी करत बसतेस. एखादी गोष्ट मनाला लावून घेण्याची सवयच जडली तुला. एक लक्षात ठेव, तू जे भोगलं आहेस ते मी विसरणार नाही आणि तसं दुःख कुणाच्या वाट्याला येऊ देणार नाही. मंगेशची पत्नी मेधा फार समजूतदार आहे. आमची मैत्री तिला माहीत आहे आणि त्या मैत्रीत तीही सहभागी आहे. स्वतःपेक्षा मंगेशचा, त्याच्या सुखाचा जास्त विचार करते. ती आणि मीही. विद्येच्या इतर भारुडापेक्षा मला मात्र या वाक्यानं वेढून धरलं. मंगेशची आणि विद्येची मैत्री होती या शब्दाचा, त्या भावनेचा परीघ मी जाणलं होतं. आणि आज विद्या मंगेशच्या सुखाचा परिसर धुंडायला निघाली होती. मला तिच्या एकूण कुठल्याच गोष्टीचा नीटसा बोध होत नव्हता. हे मुंबईला जाऊन येत म्हणत होते. 2 लेकींना भेटत होते. गेल्या वर्षभरात विद्या घरी आली नव्हती. तिला म्हणे थिसीस पुरा करायचा होता. मला मुंबईला जावं असं वाटत होतं, पण विद्येने स्वतः बोलवल्याखेरीज मी जाणार नव्हते. माझ्या मनाचा पिंडच तसा होता. आणि आज तिचं मला पत्र आलं होतं. तिनं मला मुंबईला बोलावलं होतं. कशाला? तिचं बाळंतपण करायला. तिनं लग्न कधी केलं, कुणाशी केलं, काही माहीत नव्हतं. आज तिनं पत्र पाठवलं होतं. आई, माझे दिवस भरले आहेत. जवळ तसं कोणीच नाही, तू लगेच ये. तिची ही रीत मला मुळीच पसंत नव्हती. मी जाणार नव्हते. विद्या माझं सर्वस्व असलं तरीही तिने असं मला न कळवता सवरता लग्न करावं हे मला आवडलं नव्हतं. पत्र येऊनही मी गप्पच होते. घरात कुणाशी काही बोलले नव्हते. पण संध्याकाळी ह्यांनीच विषय काढला. ह्यांनाही विद्येचं पत्र आलं होतं. मी जायला हवं असं त्यांचा सूर होता. मला जाणं भाग पडलं. येऊन मी काय पाहिलं होतं? विद्येने सुरेख संसार मांडला होता, टापटिपीचा, पण गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. मी अवाक होऊन पाहत राहिले. ती हसली, म्हणाली, असं काय पाहतेस? तुझे यजमान कुठे आहेत? येतील थोड्या वेळानं. तुझ्या ओळखीचेच आहेत ते. मुकाट्याने तिची सारी हालचाल पाहत होते. पूर्वी माझ्याशी भाड बोलणारी विद्या आज मी विचारत होते तेवढीच उत्तरं देत होती. अखेर न राहून मी म्हणाले, विद्ये, खरं सांग, हे काय आहे? तू कुणाशी लग्न केलंस? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं नाही? मला काहीच कसं कळवलं नाहीस? गर्भारशी जडावलेली विद्या माझ्यासमोर बसली. म्हणाली, आई, मी लग्नच केलेलं नाही. ते करताच येणार नाही मला. विद्ये, म्हणजे? अगं पण माझे शब्द माझ्या आवेगाला अपुरे होते. समोर माझी लाडकी लेक गर्भवती होती आणि म्हणत होती मी लग्न केलं नाही. याचा अर्थ काय? विद्या शांत होती. म्हणत होती, सारं शांत चित्ताने ऐक आई. आई, तुझं अपमानित जिणं मी लहानपणापासून पाहिलं आहे. म्हणूनच मी लग्न करणार नाही. कुणाच्या वाट्याला तर तसं जिणं येऊ देणार नाही. पण पोरी, त्याचा आणि याचा काय संबंध? मी तळतळून प्रश्न केला. खरोखरच माझा जीव कासावीस झाला होता. फार जवळचा संबंध आहे आई. मी मंगेशच्या प्रेमात पडले. कुणी कुणावर प्रेम करावं हे कधी सांगता येईल का गं? प्रेमात पडले, पण ते मी लपवून ठेवलं नाही. मंगेशच्या पत्नीला सारं साफ सांगितलं. तिचंही मंगेशवर फार प्रेम आहे. माझ्या सहवासात मंगेश रमतो, त्याला समाधान मिळतं हे तिला दिसत होतं. त्याचबरोबर तो आपली सांसारिक जबाबदारीही पार पडतोय, आपल्याशी पूर्वीच्याच जिव्हाळ्यानं प्रेमानं वागतोय हे तिला समजत होतं. मंगेशच्या सुखासाठी ती घटस्फोट द्यायला तयार होती. पण आई, मला ते नको होतं. तिला दुःखी करायचं नव्हतं मला. कायदा आड आला नसता तरी मी रासरोस विवाह केला असता. आम्ही दोघी प्रेमानं, प्रीती मंगेशची बांधल्या गेल्या आहोत. आई, रागावू नकोस. कधी वाटतं बाबांच्यावर तुझं खरं प्रेमच नसावं. नाहीतर तू अशी एकटी पडली नसतीस. 1 ना 2, 1000 गोष्टी विद्या मला सुनावीत होती. तिच्या जीवनाचा एक वेगळाच दृष्टिकोन मला ऐकवीत होती. ती काय सांगत होती हे मला समजत नव्हतं. मला एकच गोष्ट दिसत होती, तिचं ते गर्भारपण. आज ना उद्या ती एका नव्या जीवाला जन्म देणार होती. त्याचा जन्मदाता होता मंगेश. पण पुढे काय? हा असा संबंध जगाला मानवणारा होता का? या नव्या बाळाचं पुढचं सामाजिक भवितव्य काय आहे? आज विद्या म्हणते मी माझं नाव त्याला लावीन. आज ना उद्या समाजाने ते मान्य करायलाच हवं. मला काही कळत नाही. हे असलं वागणं माझ्या पटरीत बसत नाही. हा एवढा हादसा मला सोसणारा नाही. आज मी विद्येच्यापेक्षा तिच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळाच्या काळजीत व्यग्र झाले आहे. वाटतं त्याच्या जन्माचा हा पायाच ठिसूळ आहे. हे असं एवढं वाकड्या चालीनं चालणं झेपणार आहे काय? आज वेगळ्या वाट्याने निघालेली माझी विद्या ती वाट मिळू शकेल काय? लग्नसंस्था अस्थिर होणार नाही काय? बघून एक प्रश्न मनात आवर्त उठवतात. मला घेरी येते. मी असहाय्यपणाने विद्येकडे पाहते. माझ्या मनाची उलघाल होते. धन्यवाद.